श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला 1 सुपारी इथे अर्पण करायची, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षष्टीला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिळा एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षष्टीला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षष्टीला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्टीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षष्टीला एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षष्टीला एकादशीच्या व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये आपल्या वास्तू दोष असतील, पितृ दोष असतील किंवा बऱ्याचदा आपल्याला नजर लागलेली असते, तर त्यामुळे सुद्धा जे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच जे आपल्याला षष्टीला एकादशीच्या दिवशी सुपारीचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपण षष्टीला एकादशी म्हणजे उद्या आहे षष्टीला एकादशी, उद्या तुम्ही हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसं तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही करू शकता. त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठून स्नान करायचे आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची. आणि पूजा झाल्यानंतर जे आहे आपल्याला 1 सुपारी घ्यायची. फक्त ती सुपारी व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्यायची आहे.
ती चांगली असली पाहिजे, अखंड असली पाहिजे, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा किडलेली नसावी। आता आपल्याला एक तामण घ्यायचं आणि त्या तामणामध्ये ही सुपारी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि ह्या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचा आहे। पण ह्या जलाभिषेक करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये जे थोडेसे तीळ टाकायचे आहेत, कारण षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ टाकून जर आपण श्री हरी विष्णूंची पूजा केली तर त्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते। म्हणून उद्याच्या दिवशी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तीळ हे वापरणार आहेत आणि म्हणूनच जो आपण अभिषेक करणार त्या सुपारीला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर तीळ हे टाकायचे आणि 11 पळी जे पाणी आहे ते आपल्याला ह्या सुपारीवर अर्पण करायचे आणि प्रत्येक पळी जेव्हा आपण जल अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं बोलायचं आहे। पुन्हा दुसरी पळी जल अर्पण करायचं आहे, पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला 11 पळी पाणी ह्या सुपारीवर अर्पण करायचं आहे। अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे। जो पण उपाय आपण मनोकामना पूर्ती करता किंवा धन प्राप्ती करता करतो तर आणि त्याच्यामध्ये जर आपण विड्याचं पान वापरलं तर त्यामुळे त्या उपायाचा प्रभाव हा कित्येक पटीने जास्त हा होत असतो, कारण श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला विड्याचं पान देखील अतिशय प्रिय आहे। म्हणूनच आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटवर आपल्याला विड्याचं पान ठेवायचं आणि त्या पानावर आपल्याला थोड्याशा अक्षता ह्या ठेवायच्यात आणि त्या अक्षतांवर हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे, कारण नाणं हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, म्हणजे पैशाला लक्ष्मी माताचे स्वरूप मानलं जातं। आणि जो उपायामध्ये जर आपण धनाची वापर केला म्हणजे आपण पैशाचा वापर करून जर कोणता धन प्राप्तीकरता उपाय केला तर त्याचा प्रभाव खूपच जास्त पटीने वाढत असतो आणि म्हणूनच आपल्याला 1 रुपयाचं नाणं हे त्या विड्याच्या पानावर ठेवायचं। जर तुमच्याकडे 1 रुपयाचं नाणं असेल तर 1 रुपयाचं घ्या, 1 रुपयाचं नाणं नसेल तर तुम्ही 2 रुपयाचं नाणं घ्या आणि ह्या 1 रुपयाच्या नाण्यावर आपल्याला सुपारी ही ठेवून घ्यायची आणि त्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर जे ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी किंवा तुमच्याकडे श्री हरी विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर ही आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करायचं आहे। श्री सुक्तमचं पठणसुद्धा आपल्याला 1 वेळा करायचं आणि 1 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे। ह्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ज्या उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व संकट, सर्व दोष, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे। जर तुमचे मुलं अभ्यास करत असतील तर त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागलं पाहिजे, जर ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभराट झाली पाहिजे किंवा नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कायम धनधान्याने आपलं घर भरलेलं राहिलं पाहिजे। ह्या रीतीने आपल्याला श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना ही करायची किंवा तुमच्या मनामध्ये अजून कोणत्या इच्छा असतील तर त्यासुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला आणि श्री हरी विष्णूंना बोलायच्यात। आणि ही जी प्लेट आहे उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या आहे मंगळवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर ही प्लेट आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपली स्नान करायची आणि त्यानंतर जे आहे ही जी प्लेट आपण देवघरामध्ये श्री हरी विष्णूंसमोर ठेवली आहे ती उचलायची आणि त्या प्लेटमधलं आपल्याला 1 रुपयाचं नाणं, थोडेसे तांदूळ आणि 1 सुपारी ही आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे। आता जर हा उपाय तुम्ही व्यवसायाकरता करत असेल तर तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुम्ही जर तुमच्या घरामध्ये धन येण्याकरता आलेलं लक्ष्मी स्थिर राहण्याकरता जर हा उपाय करत असेल तर तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असते तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर तुमच्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन चहूबाजूने तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। नक्की करा, फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला हा मिळणार आहे। आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।